श्री स्वामी समर्थ अध्याय 1 श्री दत्तावतार श्रीपाद श्रीवल्लभ गुरूंच्या पवित्र कथा श्रवण केल्याने मनुष्याच्या जीवनातील दुःखांचा नाश होतो. सद्गुरूंची भक्तिभावाने सेवा केल्याने आत्मज्ञानाचा मार्ग सुकर होतो. भगवान श्री दत्तात्रेयांच्या अवतारानंतर त्यांचा पुढील अवतार म्हणून श्रीपाद श्रीवल्लभ यांचा जन्म झाला. भारताच्या आंध्र प्रदेशातील पीठापूर या छोट्याशा नगरात राजा नावाचे एक विद्वान ब्राह्मण राहत होते. ते वेदशास्त्रांचे झाता होते. विविध व्रते, यज्ञ आणि धार्मिक विधी ते नित्यनेमाने करत असत. त्यांची पत्नी सुमता ही पतिव्रता आणि अत्यंत धर्मनिष्ठ होती. दोघांचे जीवन सुखाने चालले होते. परंतु प्रारब्धापासून कोणालाही सुटका नसते. त्यांच्या पहिल्या अपत्याचा जन्म मृत अवस्थेत झाला. त्यानंतर जन्मलेली 2 मुले मानसिकदृष्ट्या दुर्बल होती. हे दुःख मनात ठेवूनही सुमतादेवी ईश्वरभक्ती करत राहिल्या आणि परिस्थिती स्वीकारून जीवन जगू लागल्या. एके दिवशी सुमतादेवी स्वयंपाक करत असताना त्यांच्या दारात एक तेजस्वी यती भिक्षेसाठी आले. त्यांच्या हातात त्रिशूल आणि डमरू होता. कानात व गळ्यात रुद्राक्षांच्या माला होत्या. अंगावर भस्म आणि पाठीवर मृगचर्म होते. ते अलख निरंजन असा उच्चार करत भिक्षा मागू लागले. सुमतादेवींनी त्यांना आदराने भोजन दिले. त्यांच्या सेवेमुळे प्रसन्न होऊन त्या यतीने विचारले, माते, तुला कोणता वर हवा आहे? सुमतादेवी नम्रतेने म्हणाल्या, महाराज, आपण माझ्यावर प्रसन्न असाल तर माझ्या पोटी पुत्ररूपाने जन्म घ्यावा. ते दुसरे तिसरे कोणी नसून साक्षात भगवान श्री दत्तात्रेय होते. त्यांनी स्मितहास्य करत उत्तर दिले, तुझी इच्छा पूर्ण होईल. मी तुझ्या पोटी जन्म घेईन आणि लोककल्याणासाठी कार्य करीन. असे सांगून श्री दत्तात्रेय अदृश्य झाले. सुमतादेवी आनंदाने भारावून गेल्या. त्यांनी ही शुभवार्ता आपल्या पतीला सांगितली. दोघांच्याही आनंदाला पारावार उरला नाही. काही कालानंतर सुमतादेवी गर्भवती झाल्या आणि योग्य वेळी त्यांनी एका तेजस्वी पुत्राला जन्म दिला. त्या बालकाचे नाव ठेवण्यात आले श्रीपाद. श्रीपाद 7 वर्षांचे झाल्यावर त्यांचा उपनयन संस्कार करण्यात आला. आश्चर्याची गोष्ट म्हणजे कोणतेही औपचारिक शिक्षण न घेता त्यांनी वेद, पुराणे आणि व्याकरण यांचे अचूक पठण केले. हे अद्भुत दृश्य पाहून सर्वजण थक्क झाले. सर्वांना समजले की श्रीपाद हे सामान्य बालक नसून दैवी अवतार आहेत. आपल्या विलक्षण ज्ञानाने त्यांनी पीठापुराधील अनेक ब्राह्मणांच्या शंकांचे निरसन केले. वयाच्या 16व्या वर्षी त्यांच्या आई-वडिलांनी विवाहाचा विचार केला. तेव्हा श्रीपाद म्हणाले, मी सर्व स्त्रियांमध्ये मातृस्वरूप पाहतो. त्यामुळे मी विवाह करणार नाही. आयुष्यभर ब्रह्मचारी राहीन. उत्तर दिशेला जाऊन लोककल्याणाचे कार्य करीन. भविष्यात लोक मला श्रीवल्लभ या नावाने ओळखतील. हे ऐकताच सुमतादेवींना श्री दत्तात्रेयांनी दिलेले वचन आठवले. त्या भावनाविवश होऊन बेशुद्ध पडल्या. शुद्धीवर आल्यानंतर त्यांनी श्रीपादांना विनंती केली, बाला, आम्हाला सोडून जाऊ नकोस. आमच्या वृद्धापकालाचा तूच आधार आहेस. त्यावर श्रीपाद म्हणाले, आई, चिंता करू नकोस. माझे दोन्ही भाऊ जे आज मानसिकदृष्ट्या दुर्बल आहेत, ते लवकरच ज्ञानी आणि प्रतिष्ठित होतील. असे म्हणत त्यांनी आपल्या दिव्य शक्तीने दोन्ही भावांना ज्ञान प्राप्त करून दिले. त्यानंतर श्रीपाद उत्तर दिशेला प्रस्थान करून गावोगावी फिरू लागले. लोकांना ज्ञान देऊ लागले, त्यांच्या दुःखांचे निवारण करू लागले. याच कालापासून ते श्रीपाद श्रीवल्लभ म्हणून प्रसिद्ध झाले.